महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज जळगावातील अजिंठा शासकीय विश्रामगृहामध्ये राजकीय, औद्योगिक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटीगाठी घेत समस्या जाणून घेतल्या। राज्यपाल राधाकृष्णन हे आज सकाळी 8 वाजेपासून राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासोबत बैठकांच्या माध्यमातून संवाद साधत आहेत। खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांनी सुद्धा राज्यपाल यांची भेट घेत जळगाव शहरातील महामार्ग असेल तसेच जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प, औद्योगिक तसेच रोजगाराच्या दृष्टीने प्रश्न राज्यपाल यांच्यासमोर मांडले। एखाद्या राज्यपालाच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने जळगाव जिल्ह्यात सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या भेटी घेत समस्या जाणून घेतल्या जात असल्याची माहिती खासदार स्मिता वाघ व आमदार सुरेश भोळे यांनी दिली। मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार, खासदार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत जळगाव जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली आहे। या बैठकीत झालेल्या प्रश्नांवर राज्यपाल राधाकृष्णन यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद दिला जात असून त्या संदर्भातल्या पाठपुराव्याचं आश्वासन दिलं जात असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। काय चर्चा झालेली आहे? आज राज्यपाल महोदयांनी सगळ्या आमदार, खासदारांना वेळ दिलेला होता। त्याच्यामध्ये पूर्ण जळगाव जिल्ह्याचा पूर्ण आढावा त्या ठिकाणी होता। वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा त्या ठिकाणी आढावा होता। याच्यामध्ये महानगरासहित जे काही प्रश्न होते त्याचं आम्ही त्या ठिकाणी निवेदन केलं आहे। यात पाडसे धरणाचा एक विषय केला आहे। जसं जळगाव लोकसभेमध्ये बरेच सिंचनचे प्रकल्प रखडलेले आहे वर्षानुवर्षे, त्याच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। रस्त्यांच्या बाबतीतही त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। एअरपोर्टच्या बाबतीतही त्यांनी सखोल असं प्रत्येक डिपार्टमेंटचा त्यांनी त्या ठिकाणी आढावा घेतला। त्यामध्ये बरंच चांगलं डिस्कशन त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून राज्यपाल महोदयांनी मला वाटतं अशा पद्धतीने आढावा घेणं हे पहिल्यांदाच असं काही घडतं आहे। याच्यापूर्वी मला वाटतं कधी झालेलं असं मला वाटत नाही। आणि मला असं वाटतं की ह्या माध्यमातून जे काही आपले रखडलेले विषय आहेत त्याचा एक चांगला मार्ग त्यातून निघेल असं आजच्या ह्या मीटिंगमधून आम्हाला वाटतं। विषय मांडले आहेत त्याच्यावर राज्यपालांकडून काय नेमकं मार्गदर्शन करण्यात आलं किंवा काय सूचना झालेल्या आहेत? पाडसे धरणाच्या बाबतीत तसं लास्ट स्टेजला आहे, त्याचं त्यांना आम्ही सांगितलं आहे। बलून बंधारे आणि वरखेड लोंढ्याचा जो काही विषय आहे त्याला सुप्रमाण नवीन देणं गरजेचं आहे। जो महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे तोही त्यांच्या कानावर आम्ही घातलेला आहे। रस्त्याचे आपल्याला माहिती आहे की नॅशनल हायवेचा जो 53चा जो विषय आहे की बाह्य रस्ता असेल आणि गावातून जाणारा रस्ता असेल, या माध्यमातून ज्या काही अडचणी की मधल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत, तर त्या दृष्टिकोनातनं तोही विषय त्यांच्या आम्ही कानावर घातलेला आहे। तर ह्या बाबतीत चांगली सकारात्मक चर्चा त्या ठिकाणी या माध्यमातून झालेली आहे। कारण केळीपट्टा आणि कापूसपट्टा याच्या संदर्भातले जे काही विषय आहे त्याही माध्यमातून त्यांनी घातलेले आहेत। मला असं वाटतं वेगवेगळ्या विषयांना म्हणजे हेल्थ असेल, जलजीवन मिशन असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सगळ्या विषयांवर सखोल चर्चा झाली। सखोल त्या माध्यमातून त्यांनी गाईड केली। उद्योगाची मोठी अडचण तोही विषय त्या ठिकाणी झालेला आहे की आज जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यात MIDCच्या माध्यमातून असेल किंवा मोठे उद्योग नाही आहेत, त्याही विषयात आम्ही त्यांना म्हटलं आहे की या ठिकाणी जर काही मोठे उद्योग आले तर या ठिकाणच्या मुलांना आमच्या या ठिकाणी काम मिळेल। तोही विषयात त्यांनी म्हटलेलं आहे की आपण याबद्दल नक्कीच पुढं मार्ग काढू। आज महामहिम राज्यपाल आले, त्यांनी आमदार, खासदार, सर्व संस्था असतील, सर्व पक्षाच्या घटकांना वेळ दिला। आमचं कालही त्यांचं आम्ही स्वागत केलं एअरपोर्टवरती। आणि मला एक चांगला मेसेज की बुवा सर्व जनतेची संवाद साधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्यांचं मनपूर्वक मी खरं आभार मानतो। आणि जळगाव जिल्ह्यातील किंवा शहरातल्या ज्या समस्या होत्या, महामार्ग असेल, महामार्गाचा विषय असेल, त्याच्याविषयी आम्ही निवेदनामध्ये सर्व त्यांना दिलेलं आहे। महामार्गाचा एक विषय होता, नवीन MIDCचा एक विषय होता, नंतर आशा वर्करांचा विषय होता आणि कृषी शेतकरी जे कर्ज माफ करावं त्याची आम्ही मागणी केलेली आहे। असे 5-6 विषयाचे आम्ही आदरणीय खासदार स्मिताताई, आम्ही पालकमंत्री त्यांना निवेदन दिलेलं आहे। आणि कलेक्टर साहेबांनी पूर्ण डेमो मला वाटतं जिल्ह्याचा मांडलेला आहे। मग त्या योजनापासून तर विकासापर्यंत सर्व विषय घेतले आणि त्यांनी पॉझिटिव्हपणे, शांतपणे ऐकून घेतलं आणि उलटं त्यांनी डिस्कस केलं की काही गोष्टी का उशिरा होत आहे बुवा, आणि ह्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही त्यांना जे निवेदन आहे त्याचा फॉलोअप घेणार आहोत। पण एक चांगला मेसेज मला वाटतं आज आपल्या जिल्ह्यामध्ये गेलेला आहे राज्यपाल आल्यानंतर। धन्यवाद।